निवडणूक आली की सोयीनं युती आघाडी करायची, एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करायची, मतं मिळवायची, सत्ता आणायची आणि गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगायची. हे आहे सध्याच्या राजकारणाचं भीषण वास्तव. आता हे बोलण्याचं कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि अजित पवारांमध्ये सुरू झालेलं महाभारत. हा संघर्ष काही दिवसात इतका टोकाला गेलाय की महायुतीचा धर्म केवळ भाजपनंच का पाळावा असा सवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उपस्थित केलाय. मात्र यामुळे खरंच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का, हे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे. अजित पवारांनी पुण्यात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिलं आणि भाजप आणि दादांमध्ये वादाची ठिणगी पडली. पुढे ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याबरोबर मी सत्तेत सहभागी आहे असं विधान दादांनी केलं. यावरून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवारांना खुद के गिरेबान में झाक के देखिए असा खोचक टोला लगावलाय. नंतर अजित पवारांनी पुणे शहरात लुटारूंची गँग तयार झाली आहे, या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करायला आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलोय असं म्हणत पलटवार केलाय. आणि त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी अतिशय धक्कादायक विधान केलंय. त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत मी खासगीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत होतो की साहेब थोडा विचार करा असं म्हणत या वादात आणखीनच तेल ओतलंय. सोबतच आम्ही तोंड उघडलं तर अडचण होईल असा इशाराच रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना दिलाय. मुळातच पुण्यात हा निकराचा वाद का सुरू आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका ही पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. 2017ला पुणे महापालिकेत भाजपनं 162 जागांपैकी तब्बल 97 जागा जिंकत एका हाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी अखंड राष्ट्रवादीला 39 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भाजपला पुण्यात भरघोस असं यश मिळालं. पिंपरी चिंचवडमध्ये 2017ला 128 जागांपैकी भाजपनं 78 जागा जिंकत पालिकेवर सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादीला केवळ 35 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या काही वर्षात अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढतीये. अजितदादांसाठी ही लढत करो या मरोची आहे आणि त्यामुळेच यासाठी भाजपला शिंगावर घ्यायलाही ते मागे पुढे पाहत नाहीयेत. यासाठीच अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे. खरं तर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली तरी मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील अशी विधानं करायची नाहीत असा अलिखित नियम ठरलाय. मात्र पुण्यामध्ये या नियमाला हरताळ फासला जातोय. अशीच टोकाची टीका ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्येही सुरू होती. मात्र अखेर दोघांची युती झाली आणि एकमेकांचे गोडवे गाणं आता सुरू झालंय. त्यामुळे यामुळे थेट युतीमध्ये मिठाचा खडा पडेल असा निष्कर्ष काढणं चुकीचंच म्हणता येईल. मात्र जनता या भूलथापांना बळी पडणार का की राजकारण्यांना मतातून योग्य असं उत्तर देणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला अजित पवार आणि भाजपमधील या संघर्षाबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा.